माण तालुक्यातील दिडवागवाडीत पहाटे धाडसी चोरी, 5 तोळे सोने आणि रोकड लंपास. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतिपत्र न्यूज. माण तालुक्यातील मसवड पोलीस स्टेशन हद्दीतील दिडवागवाडी गावात आज शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे 5 तोळे सोन्याचे दागिने आणि अंदाजे 22,000 रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून मसवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी गावात प्रवेश करून तब्बल 4 ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. त्यापैकी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला, मात्र 3 ठिकाणी चोरटे चोरी करण्यात यशस्वी झाले. युवराज धुळा दिडवाग यांच्या घरात घुसून चोरट्यांनी सुमारे 1 तोळा सोन्याचे दागिने आणि अंदाजे 20,000 रुपयांची रोकड चोरून नेली. तर दुसऱ्या घटनेत विरकरवाडी येथील स्वाती विशाल हाके या उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त आप्पा तायप्पा दिडवाग या वडिलांकडे माहेरी आले असताना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 4 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याशिवाय उष्णतेमुळे घराबाहेर झोपलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या खिशातून सुमारे 2,500 रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरामध्ये वाढणारे उकाड्याची परिस्थिती लक्षात घेता अनेक नागरिक घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा टेरेसवर झोपत असल्याने चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेतल्याचे दिसून येत आहे. या निमित्ताने काही गंभीर मुद्दे उपस्थित होत आहेत, ज्यामध्ये गावामध्ये सलग अनेक ठिकाणी चोरीचे प्रयत्न झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. तर रात्री गस्त वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी आता जोर धरू लागली आहे. जास्त करून घराबाहेर झोपणाऱ्या नागरिकांना विशेष धोका आहे. यातच ग्रामीण भागात CCTV आणि सुरक्षा साधनांची कमतरता असल्याचा फायदा चोरट्यांना होताना दिसत आहे. ऐन उन्हाळ्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आता वाढायला लागली आहे. दरम्यान मसवड पोलिसांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून रात्री घरांचे दरवाजे सुरक्षित ठेवणे, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवणे आणि मौल्यवान वस्तूंची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रांतिपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मोलानी. धन्यवाद.